हर चाय के साथ पालेकर। हे जे रोज नानकडे आहे हे आमच्या वडिलांनी 1960ला आल्यानंतर सुरू केलं। तर याचा हा एक USP आहे आणि कारण जगात कुठेही रोज फ्लेवरची नानकडे बनवत नाही, ही पहिली आम्ही चालू केली। आणि याच्यामागं कारण गमक असं आहे की पूर्वी शीटिंग बिस्किटं शीट करून बिस्किटं बनायची, पण त्याच्यामध्ये ही नानकटाई कुकीज आहे ही स्पेशली डेव्हलप करून त्याच्यात रोज फ्लेवर वापरून जी चालली आहेत ही खूप लोकांनी पसंत केली आहे। आणि बेकरी पदार्थ आणि चहा याचं अतूट नातं असतं कायमच। कुठलाही प्रसंग असू दे, चहाबरोबर बेकरी पदार्थात स्पेशली बिस्किटं जास्त वापरली जातात। त्यामुळे आमची नानकटाई आणि कुठलेही बेकरी पदार्थ आणि चहा याचं एक गणित जमलेलं आहे। आणि त्यामुळे आमची एक टॅगलाईन आम्ही पहिल्यापासून जी केली आहे ती आजही खूप प्रसिद्ध झाली आहे, की चाय के साथ पालेकर ही आमची टॅगलाईन प्रसिद्ध झाली आहे। पण त्याच्यामागचा इतिहास खूप जुना आहे। 1960 साली आमचे वडील गोविंदराव पालेकर व्यवसायात आल्यानंतर त्यांनी जे काही नवीन नवीन पदार्थ बनवले त्यात नानकटाई हा जो पदार्थ होता हा त्यांनी प्रामुख्याने पुढाकारांनी पुढे घेतला। आणि त्या काळात रोज फ्लेवरची नानकटाई ही एकमेव नानकटाई होती की जगात कुठेही बनत नव्हती। तर त्यामुळे हा आमचा विशिष्ट नानकटाई हा विशिष्ट खास पदार्थ आहे आणि हा अनेक ठिकाणी अनेक कार्यासाठी अनेक कारणासाठी वापरला जातो। आणि बिस्किट म्हणलं की सोबत चहा आणि चहा म्हणलं की बिस्किट हे जे नातं आहे आणि बिस्किट म्हणजे पालेकर आणि पालेकर म्हणजे चाय के साथ पालेकर। आता रोज नानकटाई ही कशी सुरू झाली त्याचा पण इतिहास मी तुम्हाला सांगतो। पूर्वीच्या काळी आपण गुलाबदाणी आणि अत्तराच्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये गुलाबाचा फ्रेग्रन्स वापरायचो। पण फ्रेग्रन्स आणि फ्लेवर याच्यात फरक आहे। फ्लेवर हे जनरली एडिबल प्रोडक्टसाठी वापरले जातात। तर तो जो गुलाबाचा आपल्या प्रत्येक समारंभात वापर व्हायचा गुलाब पाण्याच्या दाण्याने ते लक्षात ठेवून गुलाब हा एक फ्लेवर आपल्याला असावा कुकीमध्ये या हिशोबाने आमच्या वडिलांनी प्रयोग करून फूड ग्रेड पेटल रोज इसेन्स प्राप्त केले आणि त्याचा वापर करून ही नानकटाई बनवली आणि ती आजही सर्व ग्राहकात एक नंबरला प्रसिद्ध आहेत। आणि अशाच प्रकारे आमच्या इतर पदार्थांच्या माहितीसाठी पाहत रहा BMJ ऑन एअर चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।